पिंजरा पिंजरा रे आमच्या घरच्या लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये पाणी आम्हाला चालणार नाही. हा घ्या घ्या घ्या. हा मी देते, तुम्ही निघा. निघा तर निघा. आनंदे, आता ये की ग या घरचं माप ओलांड. हीच नाही, अख्खं घर वाट बघतंय बघ तुझी. अक्काने सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली खरी, पण ते तुझ्या गोरख काकाला काही आवडणार नाही फारसं. का नाही आवडणार? त्यालाही आवडलंच पाहिजे. आणि हे तर काही नाही, मम्माने अजून तुला काही जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. बघ बुवा, जमलं तर तूच बोल कधीतरी. काका तुला एक सांगू, गोरख काका असं काही करणार नाही. आणि त्याने जर का असं काही केलंच ना, तर मी तुझी बाजू घेऊन त्याच्या समोर उभी राहीन. अबा मी आज तिला सांगितलं होतं मोठ्या भाऊजींकडे जा आणि जे काय बोलायचं ते बोल. तर ही बया गेली, अव ते बरळली आणि कोणाला बी न सांगता गेली त्या ईरला भेटाया. चांगलाय ना मग, म्हणजे दादाकडे जाऊन तिने मनातलं सगळं बोलली तर ते. नारायणीच्या डोक्यावर हात ठेवून घेतलेली शपथ आज सुटली आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं नागनाथ. नाही खरं तर मी तिला कधीच सांगणार नव्हतं, नाही अजिबात सांगणार नव्हतं. अरे पण तिला आधीपासूनच सगळं माहीत असल्यामुळे शपथ मोडण्याचा मुळे प्रश्नच नाही आला. पाहिलं हे काय उलट होऊन बसलंय. मला वाटलं होतं हार्ट अटॅकने जाईल एकदाचा, पण इथं तर सगळं उलटच दिसतंय. जेव्हा माझी आई पोटुशी होती ना, तेव्हा याच गावात फिरत होती. पण हे मला आत्ता कळतंय, तिनं बी त्या शेलारांच्या वाड्याचे उंबरटे झिजवले असणार. तेव्हा त्या दाढीवाल्यांनी हिंमत नाही दाखवली आणि ती बी त्याच्याच आठवणीत त्याच्याच गावात मला जन्म देऊन मेली. मला ना त्यांचा खूप राग येतोय आणि त्यांच्याबद्दल खूप प्रेम बी वाटतंय. कारण माझं असं ठाम मत आहे, या जगातला कुठलाही प्रश्न हा प्रेमाने सुटू शकतो. म्हणून सांगतोय, तुझ्या वडिलांना माफ कर. द्वेषाची भावना जेवढी प्रबळ असते ना, त्याहून कितीतरी पटीने जास्त माफ करण्याची भावना पवित्र असते. काही करण्याच्या लायकीचं ठेवलंय का त्या हक्काने? सगळे व्यवहार तिच्या हातात, बँकेची सगळी खाती तिच्या नावाने. अरे पुरुष मंडळी काय फक्त खायला आहेत का या घरात? आमचे पूर्वज मोठे मोठे सरदार होते, सरदार, आणि आम्ही काय करतोय? ते एका बाईची चाकरी. लाज वाटते मला माझीच. अहो पण तुमच्यावर 3-4 पोलीस केस आहेत. असं असल्यानंतर अक्का सगळे व्यवहार तुमच्या हाती कशा काय सोपवतील? कानाखाली आवाज काढी ना, माझी उडी काढत बसलीस तर. पुरणपोळी खायची असेल तर सणासुदीची वाट कशा पाहिजे? खायची असेल तर आत्ता बी करू ना. हो ते तुमच्या पुरणपोळी राहू दे, यांना आधी वाड्यावर सोडून या. नाही तर शिमगा नसताना सुद्धा अक्का शिमग्यासारखी बॉम्ब करेल. अक्काच्या ओरडण्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे अजून तुमचं लग्न झालेलं नाही. तेव्हा यांना लवकर वाड्यावर सोडून या. बघू बघू ओ मिशेष, जरा समजाव चिरंजीवाना. त्यांना म्हणावा लग्नाआधी सुनबाईला घरात ठेवायची प्रथा नाही या वाड्याची. या वाड्याची काय प्रथा आहे ना, मला चांगलंच माहिती. लाच काढता काय पोरी समोर आमची? आता राहू द्या की हा इशय. तुम्हाला जायचं होतं ना बाहेर? जातोय, जरा उशीरवली यायला. नेहमीच आहे ते. हा, आणि आम्ही यायच्या अगोदर यांना शक्यतो वाड्यावर सोडून या. अरे ईर, आनंदी निघाली का तिथनं? नाही म्हणजे तसं निघणार असेल तर मी यांना पाठवते ना आणाया. नाही आणि आनंदीला म्हणावा आवर आता. हा नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः तिला घरी सोडतो. ठीक आहे. लहानपणापासून आईच्या बोलण्यात जे आदर्श सुनेचं चित्र होतं, ती अगदी आनंदीसारखीच तर होती. या दोघींच्या चेहऱ्यावरचं हसू जर असंच राहिलं तर माझं आयुष्य किती सोपं होईल.